माझं नाव कमलेश गायकवाड आहे. मी नाशिकहून आलो. मला 27 फेब्रुवारीला अचानक मला काय रस्त्यावर आलं सकाळी. घरच्यांनी धावपासून मला हॉस्पिटलमध्ये नेलं. जवळजवळ मी 4 ते 5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिलो. तिथून मला सांगण्यात आलं की मला फिजिओथेरपीचा पर्याय नाही. मला फिजिओथेरपी करावं लागेल. त्यानंतर ते हातपाय जायचे आणि तर मग आपल्या घरच्यांनी सगळ्यांनी विचार केला की नेमकं कुठे जायचं. तर एक नाव आमच्या घरच्यांना गायच्या पाटील भरपूर लोकांनी त्या हिशोबाने आमच्या घरच्यांनी मला इथे ॲडमिट केलं. ॲडमिट करताना मी जेव्हा आलो त्यावेळेस माझा एक दुसरा पाय आणि आज काम करत नव्हतं. मला ते चालता येत नव्हतं, पाय उचलता येत नव्हतं. परत मी काय बोलतोय हे समोरच्याला कळत नव्हतं. इथे आल्यानंतर जेव्हा त्यांची ट्रीटमेंट चालू झाली तेव्हा हळूहळू मला भरपूर फरक पडला. त्यांची ट्रीटमेंट इतकी मला चांगली वाटते, इतकी योग्य वाटते की ते सुरुवातीला फिजिओथेरपी करायची, नंतर ॲक्युपंक्चर, नंतर पंचकर्म, असं कंटिन्यू 10 दिवस चालू होतं. आणि फिजिओथेरपी जवळ दिवसातनं 3 वेळा व्हायची. सकाळी व्यायाम व्हायचा, परत संध्याकाळी व्यायाम व्हायचा, सकाळी ॲक्युपंक्चर व्हायचं, परत पंचकर्म व्हायचं. या सर्व गोष्टींमुळे मला भरपूर फरक पडला. आता मला पाय व्यवस्थित उचलता येतो, हात तरी उचलता येतो व्यवस्थित. आणि समोरच्या मी काय बोलतो ते सुद्धा कळलं. ते भरपूर फरक पडला. आणि इथला स्टाफ एकदम अतिशय सुंदर आहे. त्यांनी भरपूर माझी उपचार व्यवस्थित केलं आणि खूप मेहनत घेतली माझ्या. आणि 10 दिवसात आम्हाला असं वाटतं की हे माझं कुटुंब आहे. जसं कुटुंबाचे लोक कसं सहकार्य करतात, समजून घेतात, त्या पद्धतीने माझ्यावर त्यांनी उपचार केला, मला समजून घेतलं. आणि भरपूर आणि स्वतः डॉक्टर सुद्धा उपचाराच्या वेळेस जवळ असायचे आणि वैयक्तिकरित्या आपल्याकडे लक्ष ठेवायचे की त्यांना काय प्रॉब्लेम आहे, इथं काय होऊ शकतं, त्यांना कोणती ट्रीटमेंट दिली पाहिजे, ते सगळं डॉक्टर करायचे. त्या पद्धतीने एकदम व्यवस्थितरित्या इथे उपचार माझे झाले. आणि त्या उपचारामुळेच मी आता उभं राहू शकतो आणि चालू शकतो.